चांगला प्रतिसाद आहे। सामान्य जनता आमच्या बरोबर आहेत। आम्ही बी तळागाळातली माणसं आहे, त्याच्यामुळे तळागाळापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला। पन्हाळ्याच्या माध्यमातून काम करणारी माणसं, बाबा दुसरे कामाला जाणारी माणसं, ह्याच्या माध्यमातून आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला। चांगल्या प्रकारे आमच्या संग प्रतिसाद आहे। नरेंद्र साहेब मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून जी काही योजना आहेत, लाडकी बहीण योजना, स्वच्छता अभियान, जलजीवन योजना, ह्याच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या समोर जातोय। त्यांना लोकांना सांगतोय बाबा लाईट दिवसा आपल्याला रात्रभर लाईट पहिली राहायची, आता दिवसभर लाईट राहते आपल्याला शेतकऱ्यांना। मग ही लाईट राहते ती ह्या फडणवीसांचं मोदी साहेबांचं ह्यांचं योगदान आहे। आणि ही लोकांना आम्ही हे योजना सांगतोय। लोक ते दोन नेते मोठे नेते आहेत, आम्ही त्याच्यावर काय बोलणार नाही। आणि गावातला जी काही गावातली जो लोक एकत्र आली त्याच्या विरोधात आम्ही म्हणलं आता कुठंतरी एकत्र आलं पाहिजे। त्याच्या विरोधात कुठंतरी बाबा आम्ही त्यांना म्हणलं बाबा कुठंतरी सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे। तुम्ही बी सामान्य कार्यकर्त्याला जर नाही संधी दिली, ही निवडणूक कशाची, सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे। ही काय आमदार खासदार यांची निवडणूक नाही। ह्याच्यात जर का सामान्य कार्यकर्त्याला जर का तुम्ही उचललं तरच पुढं आमदारकी खासदारकी होणार आहे। आणि जर ह्याच्यात जर नाही उचललं तर कसं होणार? ते काय म्हणले ते वर्ण असं झालंय तसं झालंय, त्याच्यात काय आम्ही खोलात जाणार नाही। राजकारण आहे शेवटी। आम्हाला मानेदादांनी ह्यांनी बोलवून घेतलं, सांगितलं बाबा ठीक आहे तुम्ही उभा राहा, तुम्ही आमच्याकडे या, कमळ या चिन्हावरती उभा राहा। ठीक आहे म्हणलं, उभा राहिलो। उभा राहून जनतेत आता त्यांनी सांगितलंय बाबा तुम्ही प्रचाराला सुरुवात करा। काय कमी पडून देत नाही मोदी साहेबांपर्यंत, फडणवीस साहेबांपर्यंत। तुम्ही स्वतः उमेदवार, त्या लोकांना ही सामान्य जनता जरा थोडं प्रचारात बाहेर यायला असं नको म्हणते, पण 100% आम्ही निवडून येईल ह्याची खात्री आहे। म्हणजे ते धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे, असा संघर्ष आहे। आव्हान असं करेन की खरंच लोकशाही जर वाचवायची असेल तर आम्हाला प्रामाणिकपणाने मतदान करा। एवढं। नाव दीपाली सचिन राऊत, मी भारतीय जनता पार्टी निमगाव शाळगाव या गटातून जिल्हा परिषदेला उभारलेले आहे। माझं चिन्ह आहे कमळ। कमळ चिन्हावरती मी उभारलेले आहे आणि तिन्ही उमेदवार कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला, तुम्ही फिरताय? प्रतिसाद चांगला आहे। काय लोक असे म्हणतात की रस्ते नीट नाही, तर आम्हाला जायला सुद्धा रस्ते नीट नाही। ते आम्ही काल कडबनवाडीकडे गेलतो, त्यावेळेस आज जायला सुद्धा रस्ता नाही, इतकी माती आहे का नाही। आम्हाला स्वतः सुद्धा चालता येत नव्हतं। काल घर टू घर घेत होतो त्यावेळेस। बरं, मग तुम्ही निवडून आल्याच्या नंतर रस्ता अजिबात चांगला नाही ना। घर टू घर घेतलं त्यावेळेस रस्ता म्हणजे मेन आहे की, पण आज जाणारा जो रस्ता आहे का नाही, तो छोटे छोटे रस्ते चांगले नाहीत। काल जेव्हा आम्ही एक गेला आजीकडं, म्हणलं मतदान करा, ते म्हणतात की तुम्ही 5 वर्षातून एकदाच येता मतदान करायला, आम्हाला रस्ता दे की तुम्ही करून, मग आम्ही तुम्हाला मतदान करू। म्हणजे लोकांचा सत्तारूढ पक्षांच्या विरुद्ध रोष आहे। हा, आणि ते रस्ते प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो ना, ते म्हणतात पहिल्यांदा आम्हाला रस्ता करून द्या, कुठली पण असू द्या, चांगली आहे की मी काम। बचत गट चालू करणार, बाकीचे काय आहे सुविधा ते चालू करणार। लाडक्या बहिणींचे जे पैसे थांबलेले आहेत काय, त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? KYC मी प्रयत्न करीन, म्हणजे तुम्ही कॅम्प वगैरे घेऊन चालू करेन कॅम्प हे। धन्यवाद।